तर आज ब्रेकफास्टमध्ये मी बनवत आहे इडली सांबार आणि ताज्या नारळाची चटणी. त्यासाठी इकडे भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. कुकरमध्ये तेल घेतलं, कांदा टाकलेला आहे आणि जी भाजी आवडीप्रमाणे ते टाकू शकता. नंतर सुके मसाले टाकलेले आहेत, तुरीची डाळ टाकलेली आहे, अर्धी वाटी, छान मिक्स केलं, पाणी टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ, थोडंसं चिंच पण टाकलेली आहे आणि कुकरला 2 शिट्याचा वेट करूया. तोपर्यंत चटणीची तयारी करू. तर इकडे डाळ व आणि शेंगदाणे मी तळून घेतलेली, हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ व शेंगदाणे, हिरवी मिरची, अर्धी वाटी ताजं नारळ, 2-3 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मी थोडीशी साखर टाकून पाणी टाकून मी छान वाटण करून घेतलेलं. तोपर्यंत इकडे डाळ आणि भाज्या पण शिजलेल्या आहेत. तर छान मी इकडे घोटून घेतलेला आहे आणि गरम पाणी टाकलेलं आहे. तडका वगैरे देण्याची गरज नाही. एकदम टेस्टी सांबार बनवून तयार झालेला आहे. चटणीला पण तडका दिला. आता बनवून घेऊ इडली. तर इकडे इडली पात्रामध्ये पाणी ठेवलेले, प्लेटाला तेल लावून घेतलं आणि यामध्ये बेटर फिल्ड करायचं आहे. तोपर्यंत त्या पाण्याला उकळी पण आलेली आहे. तर सगळे प्लेट ठेवलेले आहेत. वरती मी छोटं एक खलबट ठेवलेलं म्हणजे वाफ जाऊ नये, लवकर इडली बनवून तयार होते. 10 ते 12 मिनिटांमध्ये इडली छान वापरून तयार झालेली आहेत. आता प्लेटिंग करूया.